गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे. आज आपण एक पारंपरिक रेसिपी बघतोय. खानदेशी पद्धतीची रेसिपी आहे. आज आपण बघतोय खानदेशी फुनके. त्यासाठी आपण घेतली आहे तुरीची डाळ. जवळजवळ दीड ते 2 वाट्या तुरीची डाळ घेतली आहे. चण्याची डाळ घेतली, मुगाची डाळ आहे ही. मुगाची डाळ 1 वाटी घेतलेली आहे. सोबतच चण्याची डाळ पण घेतली आहे 1 वाटी. ह्या तिन्ही डाळी आपल्याला या प्रमाणात घ्यायच्या आहेत फुनके बनवण्यासाठी. 2 वाट्या, 1 वाटी, 1 वाटी अशा प्रकारे मिक्स करून आपल्याला मस्तपैकी या 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्यात या डाळी. आणि या डाळी धुवून झाल्या की आपल्याला 5 ते 6 तास या डाळी भिजत घालायच्यात. चांगल्या भिजल्या की फुनके एकदम छान होतात. मी व्यवस्थितपणे या डाळी धुवून घेतल्या आणि धुवून मी 5 ते 6 तासांसाठी या डाळी भिजत घालून घेतल्या. म्हणजे जर सकाळी जर डाळी भिजत घातल्या तर संध्याकाळी आपण हे फुनके करू शकतो आणि गरम गरम याचा आस्वाद घेऊ शकतो. खानदेशी पद्धतीची रेसिपी आहे, पारंपरिक रेसिपी आहे. माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे. मला पण फुनके खूप आवडतात, माझ्या मिस्टरांना पण फुनके खूप आवडतात. तर बघूया आपण ही रेसिपी कशी बनवायची. 5 ते 6 तास डाळी भिजल्यानंतर डाळीमधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि चाळणीमध्ये डाळी हे करून घ्यायच्यात, वेगळ्या काढून घ्यायच्यात. आलं, लसूण आणि हिरवी मिरची याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची, भरड करून घ्यायची. त्यात थोडंसं जिरं घालायचं आहे आणि या डाळी त्यामध्ये घालून आपल्याला हळूहळू जाडसर पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी यायला पाहिजे डाळींची. पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही आहे. आलं, लसूण, हिरवी मिरची आणि या भिजवलेल्या डाळी आणि जिरं हे सगळं एकत्रित वाटप करून आपल्याला सगळं समप्रमाणात घेऊन आपल्याला वाटून घ्यायचं आहे सगळं. अशा प्रकारे आम्ही सगळ्या डाळी वाटून घेतलेल्या आहेत, तुम्हाला दिसेलच. आणि आपल्याला जास्त काही या रेसिपीमध्ये काही कष्ट नाही आहेत. ह्या डाळी वाटून झाल्या की ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, चवीनुसार लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर हे सगळं घातल्यावर याचे असे मस्त कोथिंबीर वडीसारखे फुनके करायचे. आईने याच्यामध्ये आपला घरगुती लाल मसाला घातलेला आहे, हळद घातलेली आहे. त्यानंतर थोडंसं कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे. हिरव्या मिरच्या पण आम्ही घातलेल्या आहेत थोडं चवीसाठी. आणि चवीनुसार मीठ पण घालून घेतलं आहे. मीठ घातल्यावर आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. 3 ते 4 कांदे चांगले बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला या डाळीच्या भरडीमध्ये मिक्स करायचे. कोथिंबीर हिरवीगार घालून घ्यायची आहे. कांदा आणि कोथिंबीर जास्त घालायचं आहे, त्यामुळे मस्त फुनक्यांना अशी चव येते. सगळं साहित्य हातानेच आपल्याला, जसं आपण पीठ मळतो तसं सगळं साहित्य आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे छान प्रमाणे. आणि असं एका कढईमध्ये एक स्टँड घ्यायचं आहे. जसं आपण अळूवड्यांना, कोथिंबीर वडीला, चाळणीला जसं तेल लावून घेतो तशाच प्रकारे आपल्याला हे फुनक्यांसाठी पण स्टीमर तयार करून घ्यायचं आहे. इथे फुनक्यांचं जे बॅटर आहे ते पण रेडी आहे. जसं आई करतायत त्याप्रमाणे तुम्ही पण बघून घ्या, करा. आणि हातावरती असे गोल 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 त्याचे उंडे करायचे, जसे आपण अळूवडीला, कोथिंबीर वडीला करतो तसे. आणि ते आपल्याला शिजत घालायचे आहेत. तर असे सगळ्या ज्या डाळींचे हे जे बॅटर आहे तसे आपण गुंडे करून घेतले आणि ते मस्तपैकी 15 ते 20 मिनटं मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचे. शिजवून घेतलेले नुसते पण फुनके आपण खाऊ शकतो. ज्यांना तेल खायचं नाही आहे, जे डाएट कॉन्शियस आहेत, त्यांना आपण हे नुसते शिजवलेले पण फुनके खाऊ शकतो सॉससोबत, चटणीसोबत. आणि हे आपण शिजवल्यावर याचे तुकडे करून जसे कोथिंबीर वडी तळतो तसं डीप फ्राय करू शकतो, शॅलो फ्राय करू शकतो, तुमच्या आवडीप्रमाणे आहे. 15 मिनटं झाल्यावर आपण चेक करून बघायचं आहे. तर मस्तपैकी फुनके गरमागरम शिजलेले आहेत. डाळी भिजलेल्या होत्या, त्यामुळे 15 ते 20 मिनटामध्ये फुनक्यांची तयारी एकदम मस्त झाली. आणि फुनके रेडी झाल्यावर मस्तपैकी कट झाले व्यवस्थितपणे. आणि यांना तर कच्चेच आवडतात, म्हणजे शिजवलेले आवडतात. आई आणि मी फ्राय करून खातो. अशा प्रकारे ही पारंपरिक एक रेसिपी आहे. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि करून बघा. ओके, बाय.